नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया युनायटेड ड्रिलिंग टूल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, युनायटेड ड्रिलिंग टूल्स सेक्युअर रुपीज 107.55 करोड ऑर्डर फ्रॉम ONGC. टोटल ऑर्डर बुक नाव रुपीज 280 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, युनायटेड ड्रिलिंग टूल्स लिमिटेड या कंपनीला ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन कडून ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? कनेक्टर्स सोबत लार्ज आउटर डायमीटर केसिंग पाईप्सच्या सप्लायसाठी. आणि मित्रांनो, या ऑर्डरची टोटल व्हॅल्यू आहे 1075.47 मिलियन रुपीज म्हणजे 107 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या अपडेट नंतर युनायटेड ड्रिलिंग टूल्स लिमिटेडचा ऑर्डर बुक पोहोचला आहे 250 ते 280 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला युनायटेड ड्रिलिंग टूल्स लिमिटेडच्या शेअर प्राईजवर पाहायला मिळाला आहे. आणि याच कारणामुळे आज या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला 20%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज टू डेव्हलप लँड पास्कल इन बेंगलुरू विथ रुपीज 1500 कोटी रेव्हेन्यू पोटेन्शियल. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुंबई बेस रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड बेंगलुरूमध्ये 14 एकरच्या लँडवर प्रीमियम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट डेव्हलप करणार आहे. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टमुळे 1500 कोटी रुपयांचे रेव्हेन्यू जनरेट होईल अशी अपेक्षा आहे. चला आता बोलूया इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, विकास जैन HUF यांच्याजवळ इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे पहिले 23,600 शेअर म्हणजे या कंपनीमध्ये 0.0107% हिस्सेदारी होती. आणि मित्रांनो, आता यांनी इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचे 4,000 शेअर म्हणजे या कंपनीची 0.0018% हिस्सेदारी ॲक्वायर केली आहे. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशन नंतर या कंपनीमध्ये म्हणजे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडमध्ये यांची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 0.0125%. म्हणजे यांच्याजवळ इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचे आता टोटल शेअर झाले आहे 27,600 शेअर. चला आता बोलूया DLF लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DLF टू इन्व्हेस्ट रुपीज 5,500 कोटी टू बिल्ड न्यू लक्झरी हाऊसिंग प्रोजेक्ट इन गुरुग्राम. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिअल्टी मेजर कंपनी DLF लिमिटेड गुरुग्राममध्ये लक्झरी हाऊसिंग प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी 5,500 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण म्हणजे फायनान्शियल इयर 2026 मध्ये हाय डिमांडचा बेनिफिट घेण्यासाठी आणि रिकॉर्ड सेल्स बुकिंगचा टार्गेट अचीव करण्यासाठी DLF लिमिटेड ही इन्व्हेस्टमेंट करत आहे. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एशियन पेंट्स सीज अनॉदर 85 लाख शेअर वर्थ रुपीज 1,876 करोड चेंज हँड्स इन ब्लॉक डील विंडो. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मागल्या वीकमध्ये एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये 7,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची ब्लॉक डील झाली आहे. आणि मित्रांनो, त्या ब्लॉक डीलमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या एका सबसिडरीच्या थ्रू
एशियन पेंट्स लिमिटेडचे शेअर सेल केले होते त्या ब्लॉक डीलमध्ये आणि सेम त्याच ब्लॉक डीलमध्ये SBI म्युच्युअल फंडने एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये आपली होल्डिंग जबरदस्तपणे इन्क्रीज केली होती आणि मित्रांनो आज म्हणजे 16 जून 2025ला अपडेट येत आहे की एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये आज ब्लॉक डील झाली आहे 85 लाख शेअरची आणि मित्रांनो ही जी ब्लॉक डील आहे हे 2207 पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर झाली आहे ज्याची टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे 1876 कोटी रुपये आणि मित्रांनो या ब्लॉक डीलमध्ये बायर आणि सेलर कोण आहे आतापर्यंत त्यांचे नाव समोर आलेले नाही. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी टॉप्स NSE ESG रेटिंग्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने NSE सस्टेनेबिलिटी रेटिंग्सद्वारे पॉवर सेक्टरमध्ये हायेस्ट ESG रेटिंग मिळवली आहे जी इन्व्हायरमेंटल सोशल अँड गव्हर्नन्स पॅरामीटर्समध्ये एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षापेक्षाही जास्त आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो RVNL इन टॉक्स विथ रशियाज रोसाटॉम टू बिल्ड न्यूक्लियर रिॲक्टर्स फॉर इट्स 4 बिग रेल्वे प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ रेल्वेची पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे PSU कंपनी RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड चर्चा करत आहे कोणासोबत? रशियाच्या स्टेट ओन ॲटॉमिक एनर्जी कंपनी रोसाटॉम सोबत. कशासाठी? स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स म्हणजे SMRs बिल्ड करण्यासाठी. आणि मित्रांनो ही बिल्ड कशासाठी करणार आहे तर आपल्या 4 ऑनगोईंग मेगा प्रोजेक्ट्सची एनर्जी रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्यासाठी. आणि मित्रांनो या 4 प्रोजेक्ट्समध्ये ऋषिकेश कर्णप्रयाग लाईन इन्क्लूड आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो अडानी एंटरप्राइजेस आर्म इनकॉर्पोरेट्स होली ओन सबसिडरी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी अग्निया सिस्टम्स म्हणजे ANILने आपली न्यू होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे जिचे नाव आहे ॲस्ट्रॅन डिफेन्स. आणि मित्रांनो ही नवीन इनकॉर्पोरेट केलेली कंपनी काय करणार आहे तर मित्रांनो ही जी नवीन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे ही डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणार आहे. आणि मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे कोणत्या बिझनेसमध्ये इंगेज राहणार आहे. तर मित्रांनो ही कंपनी इंगेज राहणार आहे प्रायमर्स, प्रॉपेलंट्स, इग्निटर्स, एक्सप्लोजिव्स आणि व्हेरियस टाईप्सच्या ॲम्युनिशनच्या आणि कॅलिबर्सच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या बिझनेसमध्ये ही नवीन इनकॉर्पोरेट केलेली कंपनी इंगेज राहणार आहे. म्हणजे ॲस्ट्रन डिफेन्स ही कंपनी या बिझनेसमध्ये काम करणार आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.